वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कन्याची कन्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर खूप इकडून भरपूर ऊन येते, तर खूप दिवसांनी आपण ब्लॉग शूट करतो आहे. आणि मी विकासला बोलली की चल कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया, कंटाळा आला म्हणून. आणि तो येतो आहे, बघू तुम्हाला दाखवते, आल्यानंतर दाखवते. असं की एवढे दिवस ब्लॉग काय येत नव्हता वगैरे असं, तर खरंच वेळ भेटत नव्हता कामाच्या शेड्यूलमुळे, त्यामुळे ब्लॉग शूट करता आलेला नाही आहे. आणि आता जस्ट फिरायचं कारण भेटलं आणि मी विकासला बोलली खूप दिवस झालं बाहेर गेलो नाही आहे, तर आपण कुठेतरी जाऊया. त्यामुळे तो आता येतो, मी त्याचे वेट करते. पिकअप करणार आहे सोमाला आणि आम्ही जसं जाणार आहे. चला, जस्ट आलेलं आहे आणि आता जातो. किती वेळ झाला? फ्रेश होत होतं. चल यार, जाम लेट झालं आपल्याला. ठीक आहे. सो मला विकास जस्ट भेटला आहे, म्हणजे तिथून आम्ही कुठे जायचं विकास? जायचं तिकडे जायचं, तू बसायचं काम कर. हर वेळेस आहे ऐन मुमेंटला कुठेतरी नेतो मग छोट्या जागेवर. I got broads in Atlanta, just to lean in the family. Credit cards and the scammers, hitting no licks in the bank. Legacies. तर तुम्हाला सांगतो, शारदाचा व्लॉग मी चालू केलाय. फोटो नंतर काढ. तर शारदाला इतक्या सुंदर जागेवरती घेऊन आलो एवढ्या दिवसानंतर. मोठ्याने बोल. शारदाला खूप दिवसानंतर घेऊन आलोय चांगल्या जागेवर. ये बड़ी अच्छी बात कही आप. आय थिंक हे पालक आहे का काय? पालक आहे समथिंग. हो हो. बाबडे, मेथी आहे. हे सांग मला, सांग हे हे कोणतं झाड आहे? सांग हे वाला. ते माहित नाही, गावाला सगळीकडे तेच असतात. तुला सांगू कोणतं झाड आहे? कोणते? साग. सागाचं? वाव. हे बघ, हे पण सागाचंच आहे, ओरिजिनल लाकड. अच्छा. आणि हे ना लालवाला मठाची भाजी आणि मेथी. हा, ही मेथी, राईट. तुला तर सगळं माहिती आहे ना? येस, माझे काका करतात ना. चल, तुला सगळ्यात इंटरेस्टिंग त्यामुळे मला गोष्ट माहिती दाखवते. आहे. चल इकडे, चल. दिसलं समोर काय? फणस. इथून नाही जाऊ शकत विकास, त्या साईड. तर असा सुंदर फार्म आहे. हे आंब्याची झाडं वगैरे. मोठे नाही बोल जरा यार, दिवस लोकांना ऐकायला आलं पाहिजे, हाय की नाही? तुझ्यासारखा भसाड आवाज नाही माझा. भसाडा आवाज काढायला नाही सांगते व्ह्यूअर्स लोक. माझ्या व्ह्यूअर्स पर्यंत गेला पाहिजे असं ते म्हणतात. मित्रांनो, आता हिला राग आलाय, मी असं बोललोय. तर असंच असतं, मुलीला की चिडतात. सो मला पहिल्यापासून स्लो लाईटली बोलायला आवडतं. हिच्यासारखं माझं कधी बस ना काहीतरी भसाडा बोलले ना की तुम्हाला व्हिडिओ दाखवते किती मोठा आवाज यायचा. ओके. काय काय आहे त्या फार्मला. सुंदर आहे, छान आहे, खूप मस्त वाटतंय. गावाला आल्यासारखं वाटतंय मला. तसे माझ्या गावी आल्यासारखं वाटतंय. ॲज इट इज दळवट. सो विकास त्याला म्हणतो बावळट. माहीत नाही का? मोर बघ किती छान आला इकडे. काय बोलतो? अच्छा, हे आंब्याचे झाड आहेत आणि हे मोहर आले. छोटे छोटे आंबे. हो बघा, या फार्मला मस्त छान भरपूर असे आंब्याची झाड आहेत. ॲक्च्युली कलमचे सगळे आंबे असणार. आणि हे आत्तापासूनच मोहर आलेले आहेत, त्याच्यानंतर आंबे येतात. लास्ट टाइम आम्ही या आंब्याचे खाल्ले होते. सॉरी, या झाडाचे आंबे खाल्ले होते. आता विकास कुठं बोलतोय, जाऊया आपण. विकासला विचारते की तू काय टिफिनला घेऊन आलायस? काय घेऊन आलायस? हे कोबी, भेंडी, कारले, चपाती, लोणचं. कधी बनवलं एवढं सगळं? माझ्या आईने बनवून दिले सगळं. फणस आता थोडी, ते अजून भरलेलं नाही. खूप मोठे मोठे फणस होतात आणि त्याच्यानंतर ते तोडतात. आता काय तोडायची वेळ आलेली नाही आहे, ते आता चांगलं बनणार है ना. आणि त्याच्यानंतर ते होणार. ऐक मैत्रिणी, जेव्हा आपण ना सिटीमध्ये असतो किंवा खूप क्राऊडमध्ये असतो ना, तेव्हा जोरात बोलू लागतं. आता इथे इतकी शांतता, किती जरी हळू बोललो ना अच्छा, तरी रेकॉर्ड चांगला आवाज येणार. तर तू समझ ये बात को. नहीं, मेरे को आदत ही नहीं. मेरा वो जो गला का जो है ना नरड़ा, वो भसड़ा है पहले से ही. अभी कुछ कर भी नहीं सकते. वॉल्यूम का ऐसा कुछ पार्ट होगा कम करने का, ऊपर करने का, तो मैं कुछ करती ना, लेकिन ऐसा बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है.
कुछ करती है ना, लेकिन ऐसा कुछ नहीं भी है. देखो यहाँ पे कितना अच्छा व्यू आ रहा है ऊपर से, किती छान वाटते. दाखवतोय बघा हा, मागे लागलाय कधीपासून. तुम्हाला एक फळ दाखवतो, ते तुम्ही सांगा त्याच्यामध्ये. कमेंट सेक्शनमध्ये सांगा की नेमकी विकास विचारतो ते क्वेश्चनचं उत्तर द्या मला. हाँ मेरे को भी नहीं पता यार भाई. आता बघा तुम्हाला सांगतो, हे फळ काय माहितीये का? काय करू नकोस, खाऊ पिऊ नको. नाही खाते आता. ह्याला कट करायचं, ह्यात चटणी, थोडं मीठ टाकायचं आणि थोडा मसाला टाकायचा क्या बात आहे. आणि लोणच्या जर का ह्याला 10-15 मिनिटे असं मिल्ट करायला ठेवायचं त्याच्यामध्ये, मिरचीचा मसाला आणि Marinate type. हा मॅगिनेट टाईप. आणि नंतर तुम्ही डाळ भात सोबत काय सोबत पण खावा. कधी खाल्लं होतं हे? वन लाईफ. मी भरपूर वेळा खातो. पण काय पण खाऊन येतो आणि तुम्हाला रेसिपी सांगतो. सो तुम्ही हे जे बोलतो ते खरं ते असंच आहे का ते मला सांगा कमेंटमध्ये. आणि आता बघा, आणि आता ॲक्च्युली ते हात लावल्यानंतर लगेच निघाले. तर हा मुलगा आता हे करायचं काय, तर तो काय करतोय माहिती आहे तुम्हाला दाखवते गाईच. हे जे झाड आहे याच्यापासून आता वेगळं झालेलं आहे, तरी हा इथे ठेवण्याचा प्रयत्न करतोय. कसं राहणार आहे ना, म्हणजे काय बोलू शकतो आपण. पॉवर. रात्री कोणतरी एक भूत आणि चिटकून जाईल ते सोड. हां बस. हे ना असे हिरवे नसतात खायचे, ते थोडे असे ऑरेंज टाईप. बघ ते तिथं ऑरेंज टाईप झाले. ओके दाखवते. ऑरेंज टाईप झाले ना तर अजून असे आपण सांगतो बनवायला ते. ठीक आहे, त्या काकूंना नको काय पण काय बोलूस. अरे काय नाही ते मला लास्ट टाइम त्यांनी दिलं. काय आहे ना ते, हे असं दगडी दुगडी आणि खूप दिवसांनी वगैरे राहतो ना, म्हणजे राहत तर नाही, माणसांमुळे पळून जातात, पण सांगता येत नाही ना. मुख्य जनावरांचं कुटुंब भस्कणी बाहेर आल्यानंतर आपल्याला पळू का बसू असं होईल तिथे. दऱ्याखोऱ्यात नाही बाई, हमारा गाव हमारा आहे. मुक्काम पोस्ट दळवट, तालुका कळवण, जिल्हा नाशिक. सो तुम्हाला माहिती आहे आमचा आता ना तालुका कळवण जो होता ना, तो आता जिल्हा झाला आहे. आणि आता आता जिल्हा काय असणार आहे? जिल्हा म्हणजे कामातनं गेलेला आहे बीच में ना बोल, थारे माथे पर लिखे है बीच में ना बोल. का ना, ते सगळं जाऊ दे. ह्याचं ना काय ऐकून माझं आहे का? काय माझा ब्लॉग आहे आणि माझं कसं ऐकणार नाही व्ह्यूअर्स लोक, काही बोलतो. तुम्हाला चिक्कू दाखवतो, किती मस्त चिक्कू आलेत. चिक्कू? आता छोटे हे बघ नाही दिसतं चिक्कू. तर ते आहेत छोटे 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 आहेत. आता छोटे छोटे आता मोठे होतील 1-2 महिन्याने. त्या- तुम्हाला दाखवतो, पूर्ण झाड भरले तसं त्या चिक्कूचं. ते आता ते खूप बारीक आहे, ते तुम्हाला नाही दाखवू शकत, पण आलेले आहेत. नाही दाखवू शकत, दाखवतो पण ते खाली काटे आहेत यार विकास. अरे इथनं झूम करून दाखव पण ना नाही ब्रो. नको असू देत ना, आपल्याला दिसत आहेत तर आपण खोटं नाही बोलणार. नाही रे, आम्ही खोटं बोलतो कधी कधी. इतका विश्वास नका ठेव. ही जास्त खोटं बोलते. मी थोडं तरी चुकीचं बोलतेस तू. मला सवय नाहीये, मला खरं बोलायची सवय आणि मी खरंच बोलते. हिचं ऐकू नका मित्रांनो. नो नो, सवय याला सवय असेल, मला नाही. माझ्या डिक्शनरी मध्येच खोटं हा वागणं सवय नाहीये पहिल्यापासून. हे आताच नाही, पहिल्यापासून असंच आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. उसको सांस लेने दे बे. तर मित्रांनो बघा, मी तुम्हाला चिक्कू दाखवतो. चिक्कू 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 चिक्कू. जर तुम्हाला कोणाला इथे चिक्कू दिसला तर सांगा भाई. मला तर मलाच दिसत. हाय भाई, होय दिसलाय भाई. छोटे छोटे ही मिरची सारखी आहे. तिखट. माझ्यासारखी तिखट. उफरटी बोल, उफरटी मला. पण ही तिखट नाहीत, मी उफरटी मिरची. रॉन्ग नंबर. ये तो लेटेस्ट न्यूज है. राइट मैसेज लेके भी साला रॉन्ग नंबर. किती ना हा मुलगा. माझा ब्लॉग मला म्हणतो, पहिले मला घे, मला दाखव. इकडे तुला मी गवार दाखवतो. गवार ठीक आहे, दाखवा. इकडे ना, पुढे तरी येशील तर कळेल ना. हे बघ गवार. गवार तू हाय पवार, तू खा गवार. हे बघ गवार. भरपूर ऍक्च्युली भरपूर होते, पण तोडलेत. पुदिना. हा बघा गवती चहा, एकदम छान गवती चहा. सॉरी, हा आहे कढीपत्ता आणि हा आहे गवती चहा. विकास बघा दूध लावते. ऊस अलीकडे केळी आहे. अननस. अननस मस्त शेतात. कलिंगड. ऐक, मी तुला एक ओळख पहिले करून खा, देते. पहिले खा.
मला माहिती आहे सगळं. काय म्हणतात? काहीतरी बोलतात. त्याला बोलतात दोडके. हा दोडके. जाऊ दे आता आपण लाईफ एन्जॉय करूया. वन लाईफ. आलो आता विकास कलिंग लवकर आहे. हे बघ काटा नाही यायला त्याला. हे म्हणतात थांब जरा. काय नसते. बापरे हे रे काम लय दुखलं रे बाबा. शंभर लय दुखलं. कल्याणचं कन्या म्हणतो का? पपई बघ. काय बोलते? यार मला गावाचा वास खूप आवडतो. म्हणजे सेम कारण का माझी चोल वगैरे आहे माहिती तिकडे जाऊन मग हे भाकऱ्या वगैरे टाक मग. काय लागतं. भाकऱ्या टाक मग. नाही ना तिला चूलचा आवाज वास आवडतो ना. तुला भाकऱ्या टाक मग. सो आता मी मस्त चपल आहेत ना इथे नित्रवतो उन्हाळ्यात. मित्रांनो हिला बोललेलं माझा जेवताना व्हिडिओ काढा आणि स्वतःच जेवायला बसली. तर ठीक आहे, आम्ही काय आणलं बघा. चपाती, कोबीची भाजी, कारल्याची भाजी, भेंडीची भाजी, लोणचं, कोण नाही कोणचं. चल तुला मी माझ्याकडनं घास चालतो. मुलांचा छोटा घास. सॉरी अर्ध खाली. अमार एंबडा. तोंड पूर्ण भरला ना. पुरणचे घास त्या मोठे असते ना शाळेला. त्यांचे तोंड कसे मोठेच का माहिती. सो गाईज आम्ही फिरून वगैरे आलो आहे आणि विकास बोलतो की आपण डिवायला जाऊया ना. हा मिस्टर डी आहे. आणि तुम्हाला सांगतो हिने एक किस्सा केला आहे. असा घाण किस्सा झाला आहे ना. वॉशरूमला गेली ती आणि त्या वॉशरूममध्ये ना फोन विसरून आले आणि बाहेर आलेलं होते. माझा फोन कुठे आहे. हातपाय कापत होते याचे आणि बरं एक मुलगी होती वॉशरूममध्ये. तिला डोर नॉक केलं तेव्हा तिला पण माहित होतं की आतमध्ये फोन आहे. तिला सांगितलं तर होती हा हे म्हणून तिने दिला. ॲक्च्युली काय झालं माहिती का, हा वॉशरूमला गेलेला बॅग घेऊन आणि फोन घेऊन गेली होती. आणि फोन तिथे माहिती ना वरती कोपऱ्यावर होता. स्वतः फोन ठेवला आणि पूर्ण मी हँडवॉश वगैरे करून बाहेर आली. आणि नंतर मी विचार केला की मला ब्लॉग शूट करायचं पुढे आता. तर माझा फोन कुठे. आणि मला माहित नव्हतं की मी कोणत्या साईडला आणि किती नंबर त्याच्यामध्ये गेली होती. कारण सगळे सेम असं. सो मी आतमध्ये गेली. मी सगळे ओपन करून बघितले. 3-4 लॉक होते. पण मी बोलली मी आता असं झालं की आतमध्ये गेलेली. माझा फोन आतमध्ये राहिला. नशीब ती नाही बोलली. तिथं ते पाणी काटे घेऊन मी जायला पाहिजे होतं. पण जायला जागेवर गेली असते मी. जायला तू पण जायला पाहिजे होते तुझा फोन. सगळं राग याच्यावर गेला आला असतं. चला आता तुम्हाला दाखवतो काहीतरी आम्ही घेतोय. बाय. पसंत येते की नाही. पर्यंत ना फक्त हेच घेतलं एक टन क्लीनर. आणि आता बघा काय घालते. मला विकास खूप कधीपासून बोलते की घालून दाखव घालून दाखव. डोक्यात बसून बसून तर घालून दाखव. अरे ती पाठवून टाक ना. शक्तिमान. एक मुलगी एकदम कॉमेडी आहे. हिच्या संगती कुठं पण गेलो ना मला लय हसायला येतं. एक पागल आता हे काढायचंच बाकी आणि ओढायचं बाकी. मॅडम काय शॉपिंग झाली तुझी. काय शॉपिंग झाली. हां हे बघा. सो हे बॉटल हवे होते. विकासला कामावर घेऊन द्यायला. हा काटा चम्मच हे तुला हवंय म्हणून तुला घेऊन देते. कारण विकासला माहीत नाही आहे कसं घ्यायचं काय ते. म्हणून हे विकासला मी घेऊन देते. पिंक. हे चॉपिंग बोर्ड आहे. काटा चम्मच, टन क्लीनर आणि ह्यात काय. वाव. एक मला देऊ. ओके. चला आता आपली शॉपिंग झाली. आता काहीतरी खाऊया. तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे आलो. आज मॉलमध्ये वाटतं शनिवारचा बाजार भरला आहे. जास्त पब्लिक आहे ना. काय ग. भरपूर पब्लिक आहे. सॅटर्डे सेल. विकास काय घेतोय काय माहिती. त्याच्या मागे फिरायचं काम करायचं आपण. सो आम्ही जस्ट शॉपिंग वगैरे केली. विकासला जे जे पाहिजे होतं ते घेऊन दिलं. आणि आता डॉमिनोजमध्ये गेलो. परत मॅगडीमध्ये गेलो. आवडलं नाही काय म्हणजे बसलो नाही खायला. A few moments later. एवढी भूक लागली ना म्हणजे टाइमपास वरती. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. 119 पे इतनी अच्छी पार्टनरशिप चल रही थी. ओ भाई
मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो। नहीं, ये मजाक हो रहा है, एक सेकंड यार, मजाक हो रहा है। नहीं, ये- येस, पहाडी कबाब आणि याच्यासोबत बटर रोटी जोडली कशी टेस्ट लाईक इट? फर्स्ट क्लास. सो गाईज भरपूर भूक लागली आहे, त्यामुळे खाऊन घेतो फटाफट आणि खाऊन झाल्यानंतर बोलतो. टेस्ट तर भरपूर चांगली आहे, लाजवाब बोलूच काही शकत नाही. ठीक आहे, आता भूक लागली आहे, खाऊन गेल्यानंतर बोलतो. तर आमचा ट्रिपल राईस आलेला आहे आणि हे गेला म्हणतात विकास पहाडी कबाब, सूप, बटर रोटी, चटणी. बिकॉज एन्जॉय. क्वालिटी एवढी छान आहे ना यांची, एकदम बेस्ट आहे. काय बर्गर डॉमिनोजपेक्षा चांगली आहे. सगळं मी सांगितलं, सगळं सोडून आलो आम्ही इकडे. आता मी सूप ट्राय करतो. आमचं सगळ्यात फेवरेट पहाडी कबाब. ज्युसी आहे बघा किती. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.